अगली खबर महाराष्ट्र के नंदुरबार से है, जहां शहर के संजय टाउन हॉल के पीछे स्थित स्विमिंग पूल में डूबने से एक 18 वर्षीय युवक की दर्दनाक मौत हो गई। मृत युवक की पहचान ललित सुधीर पाटिल, गांव बामड़ा धामाना के रूप में हुई। प्राप्त जानकारी के अनुसार ललित पाटिल नंदुरबार के उक्त स्विमिंग पूल में तैरने के लिए गया था। तैराकी के दौरान वह गहरे पानी में चला गया और डूबने लगा। मौके पर मौजूद लोगों ने उसे बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी। लेकिन पूरी खबर संवाददाता जावेद शेख के साथ। आजची जी घटना झाली मी माझ्या तो चुलत नातू लागतो बामण, त्याचे गाव शिंदखेडा तालुक्यातलं बामण त्याचे गाव आहे। ते पोरं आज रेल्वेने इथं आले संजय टाउन हॉलमध्ये काही स्विमिंग पूल वगैरे पोहण्यासाठी, पण तिथं त्यांनी तिकीट काढलं आणि ते पोहायला गेले तिथं, पण तिथं कोणी सिक्युरिटी गार्डसुद्धा नाही आणि कोणी नाही। आणि परत हे असं घटना झाली, त्यांच्याकडनं तिकीट बाकी पोरांकडनं तिकीट वापस घेऊन घेतलं त्यांनी। हे नगरपालिकाचे कामसुद्धा आहे, तिथं काहीतरी सिक्युरिटी गार्ड आज जो आज 14-15 वर्षाचा मुलगा तिथं हे झालं, त्याची घटना अशी झाली दिवसा झाली ती, काय भाऊ संध्याकाळी झाली दिवसा झाली ती। आणि नगरपालिकेचे एकदम म्हणजे ढिसाळ कारभार आहे इथं, ठेकेदारचा सुद्धा ढिसाळ कारभार आहे। याने ठेकेदार त्याने सिक्युरिटी गार्ड वगैरे काही नेमलं नाही काही तिथं। तुमची काय मागणी आहे, काय तुमचा? ते सर्व जबाबदार तेच आहे, नगरपालिका जबाबदार आहे, प्रशासन आणि ठेकेदार। त्या गरीब तो एकदम म्हणजे हातमजुरीवाला मुलगा आहे तो, तर आज त्याचं गेलं, पण त्याचं काहीतरी म्हणजे भाऊ इतकं बेकार त्यांनी म्हणजे इथे कोणी सिक्युरिटी गार्डसुद्धा नाही। त्यांचे तिकीट पोरं आले, त्यांचे बाकीचे तिकीटसुद्धा रिटर्न घेऊन घेतलं। त्यांच्यावर ज्यांनी तिकीट रिटर्न घेतलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि तिथं सर्व ठेकेदार, नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष वगैरे यांच्या सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे, नाही तर आम्ही तिथं उपोषण करू।